नुकताच निवडणुकांचं वारं वाहत होतं. नुकतंच निवडणुकांचं वारं वाहत होतं. मनात म्हटलं आपलं नसत्या झाल्या तर आपलं काही अडणार होतं. नुकतंच निवडणुकांचं वारं वाहत होतं. मनात म्हटलं आपलं नसत्या झाल्या तर आपलं काही अडणार होतं. हा माझा आपला वेडावाकडा विचार. काय फरक पडतो आपल्याला रोजचाच पाडा. काय फरक पडतो आपल्याला रोजचाच पाडा. रांधा वाडा उष्टी काढा. आणि निसर्ग छायाचं आमंत्रण टिल्लू काकूंनी दिलं. टिल्लू काकू इथे बसतात, त्यांच्यामुळे मी आज इथे पोहोचले. निसर्ग छायाचं आमंत्रण टिल्लू काकूंनी दिलं आणि भूगावला आमच्या 17 जणांचं आगमन झालं. निसर्गरम्य परिसर सुरुवातीला उल्लेख निवडणुकांचा केला, कारण आदरणीय चंद्रकांत दादांनी ज्येष्ठांसाठी भूगाव येथे कायापालट केला. निसर्गरम्य परिसर सुरुवातीला उल्लेख निवडणुकांचा केला, कारण राजकारणातलं व्यक्तिमत्व आणि राजकारणाबरोबर समाजकारण म्हणून, कारण आदरणीय चंद्रकांत दादांनी ज्येष्ठांसाठी भूगाव येथे कायापालट केली. राजकारणाबरोबर समाजकारण. स्वागत पेयाने थंड वास्तूत उबदार स्वागत. स्वागत पेयाने थंड वास्तूत उबदार स्वागत. आयोजक अगदी होते घरासारखे वागत. थाळी म्हणजे निसर्ग छाया आणि चंद्रकांत दादांच्या स्वभावाचा परिचय देणारी, जमिनीशी संलग्न कच्चेपण म्हणजे रॉ कोशिंबीर, उगाच वरचढ फोडणी नाही. निसर्गाचा रंग पानात उतरला, अळूचं फतफद घेऊन गहिवरला. मसाले भात अनेक घटक खाद्य. मसाले भात अनेक घटक खाद्य घटक प्रतिनिधित्व म्हणजे मसाले भात हे अनेक खाद्य घटकांचं प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे ज्येष्ठांच्या एकत्वाचं हे प्रतीक होत. उगाचच पुऱ्यांचा फुगा नव्हता. उगाचच पुऱ्यांचा फुगा नव्हता. फुलक्यांचा सुरबाब होता. चंद्रकांत दादा आप कुछ इस तरह है की पाव जमी पर नजर सितारों से आगे. कारण चंद्र हे आकाशातलंच एक प्रतीक म्हणून. कडधान्याची भाजी वाटीत सजली, नजरेतच सुंदरा मनामध्ये घडली. शुभम भवतु. त्याची तुला असेल तर